मी ह्याचं चिकन ज्या शॉप मधून घेते तो चिकन मला सुद्धा ओळखतो, पण तोही त्याला फॉलो करतो. त्याचं चिकन खाऊनच बॉडी बनवली. आता ते रील पुरतच होतं हो हो की ते खरोखर पण आहे. अजिबात नाही, खूप आळशी आहे. एक गोष्ट आहे की असं पोलीच्या मागे तर फिरणार नाही तिकडे. घरात मला ती येणारी सून खूप बोलकी हवीये, बडबड करणारी हवी, ह्याचं डोकं खाणारी हवीये. आणि ते 5 डब्यांमध्ये हेल्प करणारी पण हवी का? हो का? पहिला मला तिला हा प्रस्ताव ठेवावा लागेल की तिचं तू डाएट करशील का? नंतर खाली पट्टा घेऊन उभे होते गेट समोर. अजिबात एक पण बाहेर आले नाही वाचवायला, पण ह्याच्या डोळ्यात एक पाण्याचा टिपून नव्हता. तेवढं त्याने मार खाल्ला. शेवटी हे रडायला लागले. मॅनिफेस्ट केलं होतं हे लास्ट इयर. हा शासनाला 2 दिवस अगोदर सांगितलंय की असं असं झालंय म्हणून मला आलंय बिग बॉस मध्ये. तर काय खोटं बोलतोय? त्याला सांगितलंय रोज अंघोळ करायची. तो प्रोटीन पावडर घेतो, त्याचं शेकर म्हटलं धुवून ठेवत जा. तो तसंच अख्खा तसंच पडलेला असतो. ते सगळं चांगले गुण आहे त्याच्यामध्ये, पण एक मात्र आहे शेअरिंग हा प्रकार नाही. तर ते कपडे घ्या, तुम्ही त्याच्या वस्तू वापरा, सगळं शेअरिंग करेल, पण त्याच्या ताटामधलं अन्न तो कधीच शेअर करत नाही. आमचं दुकान पण चालत नव्हतं नीट, आणि त्यावेळेस त्याचा पहिला पगार त्याने पप्पांना आणून दिला. त्यावेळेस आम्हाला कळलं की हा मोठा झालाय बाबा. मला रिअलाइज लहानपणी झालेलं की मी मोठा झालोय. कारण माझी हाईट अशी एवढी वाढत होती आणि एवढे तेव्हाच मला कळलं अरे मी मोठा होतोय. त्याला जर खायला वेळ मिळालं नाही तर तो मला जेवायला ते बोलणार नाही. एका ठिकाणी बसेल आणि डोळे पाण्याने भरलेले असेल की समजा त्याला भूक लागली. चपाती मी मोस्टली खातच नाही. म्हणून तू त्याच्यामुळे मला एक बनवत आणि दुसरे खात असले तरी मी बनवणार. मला असं वाटत नाही डाएट करू नये, तर मला तो बारीकच दिसतो डाएट केलं. अजून ते मला बारीकच वाटतो. मी मुद्दाम थोडं चिकन मध्ये थोडंसं ऑइल टाकते, जास्त दही टाकते, कधी कधी म्हणून माझी तुपही body टाकते. बनत नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी एका खास आपल्या लाडक्या कलाकाराबरोबर गप्पा मारायला आले. सोशल मीडियावर आपण त्याला बघत असतो, त्याचे रील्स व्हायरल होत असतात. ओंकार राऊत माझ्यासोबत आहे आणि एकटा नाहीये, आई सोबत आहे. त्यामुळे आज बघूया किती पोलखोल होते, काय होतं. सगळ्यात आधी स्वागत आहे तुमचं. थँक्यू. हॅलो हॅलो, मी ओंकार. हाय, मी नेहा आणि काकी. नमस्कार, माझं नाव मनीषा राऊत. बरं, तर हा पहिला इंटरव्ह्यू तुझा आई सोबत की आधी इंटरव्ह्यू केलाय? आई सोबत आणि माझा स्वतःचा पहिलाच इंटरव्ह्यू. हा, सो आई सोबत किंवा माझा स्वतःचा हा पहिला इंटरव्ह्यू आहे. मी कधी आधी इंटरव्ह्यू केले नाही. फर्स्ट इज हा फर्स्ट आहे. हा फर्स्ट स्पेशल इंटरव्ह्यू आपण Special, म्हणू yes. शकतो. काकी कशा आहात? छान. तू कसं आहेस? एकदम मजेत. कसा दिसतोय मी? तू चांगलाच दिसतोय. बरं काकी, तुम्हाला साधारण म्हणजे काकींचे आम्ही रील्स ऑफकोर्स पाहिले आहेत. तुझ्यासोबत रील बनवतात. काकी पण कॉन्टेंट क्रिएटरच आहेत. हा. सो कॉन्टेंट क्रिएटर आई आपल्या सोबत आहे. तर काकी, साधारण तुमचे जे रील्स व्हायरल होत असतात, मला विचारायला आवडेल की तुम्ही या क्षेत्रात कशा आलात? कोणी आणला तुम्हाला? तुम्हाला कोणी आणलं? हा, माझ्या मुलानेच आणलं या क्षेत्रात मला. ऍक्च्युली त्यांनी आम्हाला सांगितलं तू हे कर, हे बोल, पण आम्हाला ते बोलता येत नव्हतं. मला वाटतं एक रील मला वाटतं अख्खा दिवस चालायची, कारण तो संवाद आम्हाला नाही साधता येत त्याच्याबरोबर, किंवा आम्हाला ते कॅमेरा समोर बघताच, म्हणजे फोन समोर बघताच येत नव्हतं. आणि त्यात मध्ये माझे डोळे इतके लुकलुक करत होते ते मला जमत नव्हतं, पण त्यांनी मला शिकवलं. मलाही नाही, त्याच्या आजीकडून त्यांनी रील्स करून घेतले. हो, नजर काढण्याचा रील तो. ओके, तर असं आहे साधारण. बरं, तो रील जेव्हा म्हणजे आता आपले घरचे साधारण साधे, त्यांना फार एवढं टेक्नोसेनी वगैरे नसतं, तर त्यांना नसतं माहिती की व्हायरल होणं काय असतं किंवा काय. तर तुझी आई त्या बाबतीत कशी आहे? तिला माहितीये का साधारण की व्हायरल होतो आपला मुलगा? किंवा तिला व्हायरल मी म्हणजे समजवायचो तिला की हे व्हिडिओ असे बनतात, हा असा व्हिडिओ जातो, एवढे लोक तुला बघणार. म्हणजे तिकडे आपण के वगैरे बोलतो ना, 1K 2K, तसं तिला दाखवायचं आपला व्हिडिओ एवढ्या लोकांनी बघितला, एवढ्या कमी टायमामध्ये एवढ्या लोकांनी बघितला. तिला मी सगळं सांगतो. तिला पण इंस्टाग्राम तर काहीच माहिती नव्हतं. तिला फक्त माहिती की हा व्हिडिओ आहे, तिथे जातात. ती पण कधी कधी व्हिडिओ तिथे मी आताच इंस्टाग्राम अकाउंट पण खोलून दिले. हा, तर तिकडे ती स्क्रोल करत असते. ती असं काय पोस्ट नाही करत, फक्त स्क्रोल करते जे पण काय व्हिडिओज आहेत. पण मी तिला समजवलं की हे असं एवढे लोक बघतात, एवढे लोकांनी आपला कॉन्टेंट बघितलाय. कमेंट्स मध्ये तिला कधी कधी चांगल्या कमेंट्स तिला ऐकवतो मी, वाईट कमेंट्स ऐकू शकत नाही. चांगल्या कमेंट्स तिला मी ऐकवतो की असं असं आहे, तुझ्याबद्दल लोक एवढं चांगलं बोलतायत, तुम्ही मस्त ऍक्ट करता तुम्ही. त्या सगळ्या गोष्टी तिला मी सांगत असतो. तिला तर माहिती नाही कसं कमेंट करायचं, काय करायचं. तिला मी सगळं सांगतो की हे असं आहे, हे असं सगळ्या गोष्टी आहेत.
बरं, एक पेज असतं जे आपल्या आई वडिलांना साधारण माहिती नसतं की हे सोशल मीडिया काय वगैरे, आणि नंतर ते शिकतात. हा. आणि शिकल्यानंतर आपले रील्स त्यांच्याकडे यायला लागतात किंवा काहीतरी असं होतं आणि मग आपल्याला फटके पडतात किंवा ओरडा पडतो. तर ती फेज आली का आयुष्यात की बघता बघता आली आणि अरे हे काय टाकलेस तू, असं काही ती झालं? फेज तर सध्या तरी रोज येते, कारण रोज मी असे भलते कॉन्टेंट टाकतो काय पण म्हणजे. तर त्याला बघून ते मला डायरेक्ट कॉल येतो, अंकुर हे डिलीट कर, हे काय टाकलंय तू. तर मला असं काही ना काहीतरी पप्पांच्या पण कॉल येतात की अंकुर लोक बघतात, असं नको टाकत जाऊ. तर या सगळ्या गोष्टी चालत असतात. आईला रोज, कारण माझे कॉन्टेंट कसे मोस्टली शर्टलेस वगैरे असतात, तर कसं ते बोलत असतात की हे नको टाकू तू कॉन्टेंट, असे डिलीट कर काय कर. हो डिलीट करतो, करून त्यांना थोड्या वेळासाठी ब्लॉक करतो मी. पप्पांना ब्लॉक करतो, पप्पांना ब्लॉक पप्पांना करतो. पप्पांना ब्लॉक करतो. पप्पा ब्लॉकच आहेत अजून पण. मला स्वतःच माझी फाटते की पप्पांसमोर की कसं त्यांना म्हणजे बघितलं तर त्यांना कसं वाटेल काय, असं त्यांच्यासाठी तरी. तर त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाही. त्याच्यामुळे मी त्यांना मोस्टली ब्लॉकच ठेवलंय. कधीतरी असे कोणी दिसत नाही मला तर मी कधीतरी हे करतो, अनब्लॉक करतो. परत लगेच 10 मिनिटांनी लगेच ब्लॉक करतो. बरं कारण मला ती भीती आहे मनामध्ये असं. थोडासा एक आदर आहे, धाक आहे त्याला हा, साधारण. भरपूर. बरं. पप्पांचा भाग आहे त्याला. हम्म. पण जेव्हा हे येतात आणि मला सांगतात, माझ्या मित्रांनी सांगितली की आजी अंकुची रील्स, म्हणजे ओमची रील्स आलेली आहे अशी, दाखव मला. ते माझ्या इंस्टाग्रामवर बघतात रील्स. पण कारण ह्याने ब्लॉक केलेलं असतं, त्याला दिसतच नाही. दिसत नाही त्यांना. आई गं. त्याला बाहेरून मित्राकडून कळतं, अरे तुझ्या मुलाने छान काम केलंय, मस्त रील्स टाकली, जरा बघ. आणि यांना माहितच नाही काय ते. मग काकी तुम्हाला कधी कल्पना आली साधारण, म्हणजे खरंच आपल्याला बघा जसं काकांना त्यांच्या मित्रांनी येऊन सांगितलं, तसं तुम्हाला तुमच्या मैत्रिणींनी किंवा नातेवाईकांनी कुठून कळलं की बाबा आपला पोरगा व्हायरल होतोय किंवा हा काहीतरी वेगळं करतोय किंवा हा म्हणजे म्हणतात ना की लोकप्रिय आहे साधारण, हे कधी कळलं? आयडिया आली याची? हो, कारण मी मेडिकल मध्ये गेले होते. त्या मेडिकल सांगितलं, तुम्ही ओंकारच्या मम्मी ना? म्हटलं हो. हा, त्याचे रील्स मी फॉलो करतो, बघतो त्याला मी, लाईक करतो, खूप छान करतो. आणि हे नाही, मी ह्याचं चिकन ज्या शॉप मधून घेते तो चिकन मला सुद्धा ह्याला ओळखतो, पण तोही त्याला फॉलो करतो. त्याचं चिकन खाऊनच बॉडी बनवली. हा, काकी, हा. हा. या बॉडीवरनं मला हा. विचारायला आवडेल की त्याची हेअरस्टाईलवरचा मी रील बघितला होता किंवा साधारण बॉडी वगैरे हे सोपं काम नाहीच आहे. बॉडी बिल्डिंग करणं हे खूप कष्ट लागतात, खूप पेशन्स लागतात, तसा डाएट करावा लागतो आणि आपला डाएट ऑफकोर्स आईच्या हातात असतो. कधी कधी आई आपला डाएट मोडायला पण म्हणतात तिचा हातभार असतो. कधी कधी जसं की मोदक बनवते, काय ना काय बनवते आणि काय रे शुगर वगैरे काही नसतं. तुमचं इक्वेशन कसं आहे, काय आहे? तुम्ही त्याचं डाएट प्रॉपर फॉलो करायला हेल्प करता की म्हणतात जाऊ दे एवढं कशाला पाळतोयस, आ बाबा? ऍक्च्युली मला असं वाटत नाही डाएट करू नये, तर मला तो बारीकच दिसतो डाएट केलेला. अजून ते मला बारीकच वाटतो. मी मुद्दाम थोडं चिकन मध्ये थोडंसं ऑइल टाकते, जास्त दही टाकते, कधी कधी पण माझी तुपही body टाकते. बनत हा, पण त्याला कळतं मी जसं करते ते. मग लगेच सांगतो जरा ऑइल कमी कर, तूप कमी कर. आणि बाकीचं ते समोसाचं डाएट मी करते. तर रताळी आहे, बीन्स आहे, परत त्याचं बोनलेस आहे, ते पण लेगचंच लागतं, दुसरं लागत नाही. दुसरं असं की अजिबात खात नाही, त्याला लगेच कळतं. बापरे. हा, त्याचा डाएट एकदम स्ट्रिक्टली तो फॉलो करतो, म्हणून त्याची तब्येत अशी आहे. मग काकी म्हणजे साधारण मला एक कल्पना देऊ शकाल का की तुमचं, कारण की कसं आहे की तुम्हाला शेवटी बनवून द्यायचं की हा ह्याचं करतो, मला हे नाही माहिती, तुम्ही सांगा की तुम्हीच बनवून देता काय याला? हो, सकाळी त्याची आजी पण करते आणि मी पण करते, कारण त्याचे एक 5 डबे असतात. हम्म. आणि तो कामावरती तो तेवढे घेऊन जातो आणि त्याला ती लागतातच. एक जर काही डबा कमी असेल तर त्याला आल्यानंतर आम्हाला तो बोलतो, नाही मला आज म्हणजे पोट भरलं नाही, तू आज मला रताळी दिली नाही. आणि ते रताळी पण त्याला ती फ्राय करून द्यावी लागते, ती उकडून चालत नाही. बाकीचं सगळं राईस पण त्याच्यामध्ये मीठ कमी असावं लागतं, राईस मध्ये पण नाही टाकलं तरी चालेल. ते पण त्याचं ते वजन करून द्यावं लागतं त्याला. चिकन पण वजन करून द्यावं लागतं. जरा पण जास्त झालं की सांगतो, नाही तू आज जास्त दिलं, असं. म्हणजे त्याचं प्रॉपर डाएट ते आम्हालाच फॉलो करावं लागतं. ते आम्हाला ते जड जातं जरा. नाही दिलं तरी आम्हाला रुकलं, नाही आज त्याला हे दिलं नाही, आज रताळी बाजारात मिळाली नाही, आज तो असाच गेला. त्यांना पण माहिती आम्हाला ती सवय लागली आता. कारण दुसरं काही बाहेरचं खातच नाही, काहीच नाही. बापरे. बरं, आता काय की आम्ही जो रील बघितला होता त्यामध्ये असं होतं साधारण की त्याला सुट्टी आहे तर जरा आराम करेल आणि तुम्ही त्याला हो, हो. झाडू आणि हे ते पंखा साफ कर असं करायला लावलं वगैरे, तर आता ते रील पुरतच होतं हो, हो. की ते खरोखर पण आहे, खरोखर घरची कामं करायला लावतात? अजिबात नाही, खूप आळशी आहे. इतका आळशी आहे ना तो म्हणतात ना, त्याचा ग्लास पण पाण्यात तिथेच पडलेला असतो.
खूप खूप आयुष्य रील्स साठी त्यांनी सगळं पंखा साफ केला. मला बरं वाटलं. रील्स पुरतं का होईना त्यानंतर पॅन साफ केला, ती रूम पुसून काढली. तर मला तेवढंच तो त्यांनी काम केलं त्या दिवशी. आता तो काम अजिबात करत नाही, काहीच नाही. मग आता ओमकार जरा कठीण होऊ शकतं हे. आता याच्याबद्दल काय तयारी केली आहेस तू? म्हणजे काय आता ग्लासही उचलत नाही पाण्याच्या तिकडे, तर पोळ्या लाटण्यापासून सगळं करावं लागेल म्हणजे सगळं स्वतः. तिकडे बाकीचे 15 जण आहेत काम करायला. काम तर मला सगळं येतं करायला, पण मी थोडासा आळशीपणा करतो. कारण मी कसं जॉब वगैरे करतो, तर एक दिवस मला सुट्टी भेटते, तर मी आरामच करतो मोस्टली. म्हणून हा. नाही करत. हा, अच्छा, म्हणजे ते येतं. काम येतं मला सगळं. मी डायरेक्ट मला सगळं करू शकतो. हम्म. पण कसं आहे की आळशी आहे. हा, So, म्हणून इथे तो नाही करत. ठीक आहे. पण काकी आपण नाही म्हणजे कसं असतं की एक साधारण मुलगी सासरी जाते त्यावेळेला आपण कसं तिची अशी 25 वर्षाची किंवा 28 वर्षाची बॅग एकत्र भरतो आणि मग तिला पाठवतो. आईची हेल्प असते, तशी तुमची हेल्प आहे का यामध्ये? कारण की साधारण इतक्या महिन्यांसाठी पहिल्यांदाच जात असेल ना, की जातो हा बाहेर असा काही महिन्यांसाठी. नाही जास्त फिरत नाही तो, हम्म. कारण त्याचं कामच तसं आहे. त्याला संडेला पण सुट्टी नसते. त्याला विकेंडला बुधवारी मंगळवारी अशी सुट्टी असते. हम्म. त्याच्यामुळे आणि त्याचं काम कसं आहे की तो बाहेर जर हे विकेंड मध्ये गेला तर ती सुट्टी पगारी नसते. बरोबर. हा, त्याचा पगार कट होतो, त्याच्यामुळे तो पुढे जात नाही. एकदा गोवा आणि कोकणलाच गेला होता जास्त करून. पण या वेळेला चाललंय ना, त्याचे एवढे कपडे भरले असेल मी, एवढे कपडे माझा अर्ध कपाट खाली झाले. ऐक बरं, आपण आता जरा तुम्ही म्हणाला ना की गोव्याला गेला होता किंवा कोकण, हम्म. किंवा आता लहानपणी पण परीक्षेला जरी जात असला तरी आई आपली असते ना, तिची एक साधारण हा. लिस्ट असते सूचनांची वेगळी. किती घराबाहेर जरी कामाला जरी निघाला तरी आई सांगत असते की बाबा हे कर, हे करू नको, असं कर तसं कर. किंवा आई असते जी पाठ पण थोपटते आणि धपाटे पण घालते. तर या वेळेला तुम्ही काय हुंकावून सांगितलंय आणि काय काळजीने सांगितलंय? त्याला सांगितलंय रोज अंघोळ करायची, कपडे रोज चेंज करायचे आणि आपले कपडे जे चेंज केले ते घड्या घालून ठेव, ते धुव स्वच्छ. खायचं पाहिजे जे सामान असेल की तुझी ती तू शेखर जे ड्रिंक पितोस म्हणजे पावडर घेतो, प्रोटीन पावडर घेतो, त्याचं शेखर मात्र धुवून ठेवत जा. तो तसंच अख्खा तसंच पडलेला असतो. जोपर्यंत माझा हात लागत नाही तोपर्यंत तो दुसरी पावडर त्यामध्ये घेत नाही. माझ्याकडून बरोबर धुतलं जात नाही ना, त्याच्यामुळे कारण की म्हणजे तिकडे आळशीपणा करू नको, कारण तुझे सिनियर असतील तिकडे. मग तुला ते काय समजते, तुझं एक हे होईल की हा आळशी मुलगा आहे, तर टॅग लागेल तो. बरोबर. मग त्याला मी ते सांगितलं. आणि त्याचं एक कसं आहे, ते सगळं चांगले गुण आहे त्याच्यामध्ये, पण एक मात्र आहे, सहनशक्ती भरपूर आहे, पण खाण्याच्या बाबतीत सहनशक्ती अजिबात नाहीये. त्याला जर खायला वेळेवर मिळालं नाही तर तो बोलणार नाही, डोळ्यातून पाणी येते त्याच्या. अजिबात की मला जेवायला ते बोलणार नाही. एका ठिकाणी बसेल आणि डोळे पाण्याने भरलेले असेल की समजा त्याला भूक लागली. त्याला भूक अजिबात सहन होत नाही. आणि ते त्याच्या भूक त्याला काही तुम्ही दिलं की तो शेअरिंग हा प्रकार नाही. तर ते कपडे घ्या, तुम्ही त्याच्या वस्तू वापरा, सगळं शेअरिंग करेल, पण त्याच्या ताटामधलं अन्न तो कधीच शेअर करत नाही, कधीच नाही. एखादा फळ सुद्धा तो अर्ध येणार नाही, तो तरी अख्खा करतो, मी तरी खातो, असं त्याचं आहे. बापरे, लहानपणापासून आताच नाही, तो पहिलीला असल्यापासून चॉकलेट सुद्धा, कॅडबरी सुद्धा अख्खी पाहिजे. आता मला देऊच नका, तुम्ही खा अख्खी, पण मला देताना अख्खी द्या. त्याची बहिणीचं पण तीच कंप्लेंट आहे. तो बहिणीला पण कधी शेअर करते, मलाही सुद्धा करत नाही, अजिबात नाही, कोणालाच देणार नाही, ते अख्खं खाणार. पण याच्यामागचा थॉट काय आहे तुझा? म्हणजे का अशी सवयच आहे म्हणून आहे की काहीतरी असतं ना आपलं की जो सवयच बोलते आधीपासून. कारण मला कुठल्या पण गोष्ट आहे जी मला आवडते ती मी शेअर करू शकत नाही. ती मी खाल्ली, जर राहिली, माझं मन भरलं तर मी देऊ शकतो, पण ती जर ती आहे तर ती माझीच आहे, असं आहे माझं थॉट आहे. आता तुझा काय विचार आहे? आता तू थोडं ऍडजस्ट करायला तयार आहेस का? पण तिकडे तर ते अंड्याच्या ट्रे पासून लोक दिलेलं खाणं पण काढू शकतात. काय करशील माझं एकच म्हणणं आहे की आता समजा आधी अंडी आहेत थोडीफार, जर ती मला भेटतात तर ठीक आहे, आणि ते अंडी फुटतील सगळी, कोणाला भेटणार नाही. काकी याची पर्सनॅलिटी बघता साधारण बघितल्यावर आपल्याला थोडासा धाक वाटतो, जरा कुठेतरी वाटतं की बाई मारू शकतो हा आपल्याला, किंवा काय जरा जपून राहायला हवं. तर हा खऱ्या आयुष्यात तसा आहे का? एकदम डॅशिंग वगैरे, मारामाऱ्या वगैरे केल्या शाळेत असल्यापासून आतापर्यंत? हो, बाहेर त्यांनी केलंय, पण घरी मात्र तो एकदम शांत आहे. बाहेर खूप त्याच्या मस्ती खूप खूप आहे. बाहेर ऐकून घेत नाही. हो, बाहेर ऐकून घेत नाही, पण घरी पप्पांनी बोललं तर शांतपणे ऐकतो, जरा पण रिॲक्ट करत कधीच. कोणीच, त्याची आजी एवढी बडबड करते, मी करते, पण तो शांत.
हू की चून आहे, पण तो तिकडून जाणार नाही. त्याचा एक चांगला गुण आहे की तो सिच्युएशन कसली पण असेल फेस करतो, तिथून अजिबात हलणार नाही. जोपर्यंत सिच्युएशन संपत नाही, सोल्युशन मिळत नाही, हलणार नाही. पप्पाने जरी त्याला पट्टा काढून मारलं तरी तो तिथेच उभा राहील, डोळ्यातून पाणी येणार नाही. पण सवय पप्पा सवय सुटतील पण तो थकणार नाही. सगळी मारलाय तुम्ही हो, पप्पांचा विचार पप्पांनी हो किती केलं. मार खाल्लाय याने खूप लहानपणात? खूप खाल्लंय, खूप आणि खाल्लंय. कुठल्या गोष्टीसाठी मोस्टली मार खाल्लाय? म्हणजे असतं ना की कोणाला तरी धमकावून आलाय लहान असताना किंवा शाळेत कोणातरी मारलंय म्हणून की काय खोटं बोलून नाही, नाही, कशासाठी नाही. मार खाल्लाय? धमकावून आले म्हणून नाही, तर रंगपंचमीला आमच्या बिल्डिंगच्या मुलांबरोबर, आणि ही मुलं 15वी झालेली आणि हा नुकताच 10वीला, त्यांच्या बरोबर तो पळावून बीचला गेला होता न सांगता दुपारी. आणि माहितच नाही, ते पण ट्रिपल सीटने. पप्पांना कळालं, 2 वाजता दुपारी घरी आले, कुठे गेले सगळं झालं, आणि कळालं की मित्रांबरोबर गेलाय, म्हणजे बिल्डिंगच्या मुलांबरोबर गेलाय. आणि तो आल्यानंतर म्हणजे 4 का 5 वाजता तो आल्यानंतर खाली पट्टा घेऊन उभे होते गेट समोर, आणि ह्याच्या वडिलांना सगळेजण घाबरतात. बिल्डिंगमध्ये सगळी मुलं घाबरतात. सगळी मुलं आमच्या बेडरूमच्या खालच्या बाजूला सगळी मुलं लाईनीत उभे होते लपून. हा तेव्हा गेट फ्रंटला गेट उघडला उभा होता. ते पण टी शर्ट काढलेलं होतं कारण तिकडे भिजलेले होते, रंगपंचमी होती, समुद्रामध्ये भिजून आला होता. तिकडून जे पट्टा मारत मारत फर्स्ट फ्लोअरला घरी डायरेक्ट त्या पोराला आणला. ती मुलं सगळी तिकडेच लाईनीत उभे, अजिबात एक पण बाहेर आले नाही वाचवायला. पण ह्याच्या डोळ्यात एक पाण्याचा टिपून नव्हता. तेवढं त्याने मार खाल्ला. शेवटी हे रडायला लागले पण हा काय रडला नाही. त्यांनी पट्टा ठेवला खाली, हे रडले आणि मग गेले. त्या दिवशी हे जेवले नाही, पण ह्याला काय वाटलं नाही, पप्पांना सॉरी सुद्धा म्हटलं नाही. म्हणजे तो आहे असा, उलट नाही बोलणार, सगळं सहन करणार, पण त्याला सगळ्यांचं ऐकणार तो की हा तू काय म्हणतेस, आई काय म्हणते, मी दीदी काय म्हणते, आणि जे स्वतःला पटते तेच करणार. असं आहे, त्याचा स्वभाव आहे हा. म्हणजे साधारण मला तुझ्याकडून जाणून घ्यायला आवडेल की प्रत्येक माणसाच्या कोअर व्हॅल्यू असतात की मी या बाबतीत ऍडजस्ट नाही करणार. म्हणजे खाणं वगैरे सगळं हा रोजच्या सवयीचा भाग झाला. माणूस म्हणून जगताना तू कुठल्या गोष्टी आहेत ज्यावरती तू नाही कॉम्प्रोमाइज करणार लाईफ मध्ये, लाईफ खोटं बोलायला आवडत की नाही. हा तसं मला खोटं बोलणं आवडत नाही किंवा बॅक बिचिंग करणं आवडत नाही. म्हणजे जे माझा जो फ्रेंड सर्कल आहे त्याच्यामध्ये मला पण कळतं की हा पोरगा किंवा हा माझा मित्र माझ्याविषयी दुसरीकडे जाऊन काय बोलतोय, तर मी ते कट ऑफ करतो. मला मागे बोलणारे लोक अजिबात आवडत नाही. माझं हेच एक आहे तत्व की मला बॅक बिचिंग करणं आवडत नाही. फ्रंट पुढे येऊन बोला जे पण काय बोलायचं ते, तर मागच्या मागे करू नका काय. टू फेस हा, फेस टू फेस जे पण काय आहे ते. मागच्या मागे तुम्ही आग लावू नका. जर मला पण असं जिम मध्ये काही लोकांना बघतो मी की मी आल्यावरती हा ओंकार 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 असा हात मिळवणार, पण नंतर मग तो दुसरीकडे जाणार, अरे हा असाच आहे रे, हा याचा असंच करतो, हा हेच खातो, हा तेच करतो. तर ते त्यांना जेव्हा मला कळतं की ही गोष्ट अशी आहे, तर मी त्यांच्याशी परत बोलत नाही, नंतर हाय पण करत नाही. मग त्यांना वाटतं की ओंकारला ऍटिट्यूड आहे किंवा असं सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याचं रिझन हे नाही की तुम्ही बॅक बिचिंग करतात म्हणून मी तुम्हाला हाय हॅलो करत नाही. हे त्याचं रिझन आहे. म्हणजे साधारण तुला खोटं खोटं बोललेलं आवडत नाही. बॅक बिचिंग करायला बिलकुल आवडत नाही. नाही. तू स्वतः माणूस म्हणून कुठल्या गोष्टी पाळतोस की कधी कधी असं असतं ना की काही झालं तरी मी आईला उलट नाही बोलणार, असं काही जणांचं हा. असतं की मी घर म्हणजे असं तू बाबांच्या समोर हा, काय बोलायचं नाहीच बोलत, तसं तुझं काही झालं तरी मी हे नाही करणार. म्हणजे कितीही वाईट म्हणजे कितीही भयंकर सिच्युएशन येऊ दे, मी हे नाही करणार, मी क्रॉस नाही करणार ती लिमिट माझी, असं काय ठरवलं? आई वडिलांविषयीच असा विचार केला की त्यांच्या पुढे जास्त मी काय बोलणार नाही. ते बोलतील तेच खरं असेल माझ्यासाठी. तरी त्यांच्या शब्दाबाहेर मी जाणार नाही. तर आधीपासून मी पप्पांचं ऐकत आलोय. आता पण मी सगळ्या गोष्टी पप्पांच्या ऐकतो, आईच्या सगळ्या गोष्टी ऐकतो. त्यांना वाईट वाटेल असं मी काय करणार नाही. बरं साधारण आता तू शो मध्ये जाशील, इतकी मोठी ऑपॉर्च्युनिटी तुला आली आहे, घरात गेल्यानंतर कुठल्या गोष्टी ठरवल्यास की नाही करणार मी हे, कारण की त्या ठिकाणी ना खूप गेम खेळावा लागतो. थोडंसं म्हणतात ना की आपली आपली ठरलेली गोष्ट जी असते ती कदाचित तिथे सिच्युएशन बदलली आहे म्हणून तुला कदाचित बदलावी लागू शकते, किंवा माइंड गेम आहे बेसिकली. तर तुला तुझ्या स्ट्रॅटेजीज कराव्या लागतील. तर तू काय ठरवलेस की हे मी नाही करणार काहीही झालं तरी, सिच्युएशन आली अशी तर? असं मी काय एक्झॅक्टली काय सिच्युएशनच्या हिशोबाने विचार तर नाही केलाय, पण एक गोष्ट आहे की असं पोलीच्या मागे तर फिरणार नाही तिकडे, एक हा विचार केलाय मी. आणि दुसरा म्हणजे की कुठल्या जे सिनियर्स असतील, म्हणजे लाईक खूप जास्त सिनियर असतील ज्या फील्डमध्ये आहेत, त्यांच्याशी जास्त उलटं बोलणार नाही. म्हणजे शिव्या गाळा किंवा, कारण माझा मोस्टली माझा स्वभाव आहे तो शिव्या द्यायचा आहे, की माझ्याकडे थोड्यातून जास्त शिव्या निघतात. म्हणजे आमच्या घरी पण देतो सगळे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, पण थोड्या शिव्या निघतात. मला प्रॉब्लेम आहे त्याचा, आणि रागाचा पण थोडा प्रॉब्लेम आहे. बट मी काय करणार आहे की मी त्यांच्यासोबत जास्त शिव्या गाळ किंवा असं मी अवॉइडच करणार आहे.
एक आहे ना. म्हणजे तुझा संयम जो आहे तो हा, संयम वाढवावं लागेल तुला आता. आता थोडा आहे. काकी म्हणाल्या खूप पेशन्स आहे, Patience अजून आहे. वाढवावे लागणार. बरं आता काय तयारी करायला काय घेतलीये? म्हणजे आता जसं की कळलंय की आपल्याला पोळ्या लाटाव्या लागतील, वॉशरूम साफ करावं लागेल, ड्युटीज वाटल्या जाणार, स्वतःचं सगळं स्वतःला करावं लागणार. तर काय काय आहे? प्रॅक्टिस सुरू झाली की तू ट्रेन आहेस ऑलरेडी? प्रॅक्टिस मी ट्रेन आहे, फक्त मला चपात्या येत नाही करता, राईस वगैरे करता येतो. चपात्या मला लाटायला शिकायला लागेल आयटम आता. बापरे, चपात्या म्हणजे लाटायला चपात्या शिकवल्या नाही नाही. त्याने, हा. कारण चपाती मी मोस्टली खातच नाही. म्हणून तू त्याच्यामुळे मला ही बनवत बनवत नाही. नाही. बनवत नाही. आणि दुसरे खात असले तरी मी बनवणार बनवणार नाही. नाही. बाकीची अरे बनवणार बापरे. मी खातो नाही. फक्त अंडी चिकन, तर हे मी बनवू शकतो. बाकी सगळे ते असतील बनवायला तिकडे. टास्क आला तर काय करशील? हा. टास्क तुला आला हा. काय करशील? मला शिकून ठेव ना, मी शिकेन ना आता कसं करतात. मला साधारण कळलंय का की याला फिमेल फॅन फॉलोविंग आहे, म्हणजे साधारण मुली खूप फॉलो करतात याला, आणि बऱ्याचशा मुली आहेत की ज्या अशा वेड्या झाल्या जवळ आणि आता होतीलच. तर तुमचा याकडे काय लुकआउट आहे? तुम्ही कसं बघता याकडे? तुम्हाला छान वाटतं की तुम्हाला असं वाटतं की याला कान पिळावा की त्या मुलींना काय सांगावं? काय म्हणजे काय वाटतं तुम्हाला साधारण? कान नाही पडा, कारण चांगलं वाटतं, कारण की हा नाही फॉलो करत, मुली फॉलो करतात ना. आणि काय काय फायर, मराठी मुलगा, हा खूप हॉट आहेस, मला भेटशील का, मला रिप्लाय कर, हे ह्याच्या फोन मध्ये बघत असते, याला रिप्लाय आलेले चांगलं वाटतं. पण हा त्याच्याबद्दल काय त्यांना फॉलो करत नाही, काय उत्तर देत नाही, तोपर्यंत ठीक आहे. आता मग त्याचा कान पिळा वाटत त्यांनी फॉलो केलं तर. नाही, पण तरी अशा बऱ्याचशा मुली आहेत की ज्या हा. ज्या म्हणजे कुठल्या शॉर्टलिस्ट होऊ शकतात तुमच्या कॅटेगरीमध्ये यायला किंवा ते तुमच्या घरात येण्यासाठी. आता कसं ऑफकोर्स हा थोडा मोठा पण झालेला आहे, तर कधीतरी भविष्यात जर लग्नाचा विचार आला तर तुम्ही तुमच्या डोक्यात काय विचार आहे होणाऱ्या सुनेबद्दल? एक आईचं असतं ना की माझी सून अशी हवी. मी काय never काय know आता ती माझी शांत मुलगी नसावी, कारण की हा एवढा शांत आहे. हा, हा बाहेर बाहेर खूप हे करतो, ऍक्टिव्ह आहे. हा. तो घरात शांत आहे, मात्र बाहेर इतका हे ऍक्टिव्ह आहे की तो बाहेर एका ठिकाणी स्वस्त होऊ शकत नाही. मित्रांना मदत करणं, कुठे काही पार्टिसिपेट करणं त्याचं चालू असतं. पण घरात मला ती येणारी सून खूप बोलकी हवीये, बडबड करणारी हवी, ह्याचं डोकं खाणारी हवीये. म्हणजे समजूतदार तर हवीच आहे, पण तिच्यामध्ये हा गुण असावा की ती माझ्यासाठी बोलणारी असावी. हा. कारण माझा अख्खा दिवस तोंड चालू असतं आणि ते घरामध्ये. 5 डब्यांमध्ये हेल्प करणारी पण हवी का? हो का. पहिला मला तिला हा प्रस्ताव ठेवावा लागेल की तिचं तू डाएट करशील का, तशीच सून मला ती करणार असेल तर तीच सून मला बघावी लागेल. कारण की शक्यतो आजकाल मुली नाही करत एवढे, एक डब्बा करायला त्यांना त्रास होतो, कारण त्याही जॉब करत असतात. आणि ह्याचे 5 डब्बे, आणि ह्याचं डाईट आम्हाला फक्त 1 वर्ष करायचं होतं. आज मला वाटतं 3 का 4 वर्ष झालं ते डाईट आम्ही फॉलो करतोय. आम्ही 1 वर्षाची बोली त्यांनी केली होती आजी आणि मला, की 1च वर्ष मम्मी, ह्याच्यानंतर तुला करायचं नाहीये. पण आज 4 वर्ष झालंय आम्ही करतोच आहे आणि अजूनही करायचंच आहे. बापरे, म्हणजे तू फक्त एका वर्षाची हो. राहिली की प्लीज करा, यानंतर मी माझं मॅनेज करेल. हा आता करतायत तर हो, करूच हो, दे त्यांना. हो. मी बोललो होतो फक्त की हा एकच वर्ष मी करणार आहे, माझा कॉम्पिटिशन आहे किंवा काहीतरी आहे म्हणून मी एकच वर्ष करेन. हा. नंतर मी जे घरी आहे तेच खाईन. म्हणजे 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, असे 4-5 वर्ष झाले आता ते करताय डाएट. बरं काकी, एक क्षण येतो ना आयुष्यात असा की असं वाटतं की आपला मुलगा म्हणजे अल्लड असतो आपल्या समोर किंवा मस्तीखोर असतो, जे काय असतो आपल्याला माहिती असतं लहानपणापासून, दुपट्यात असल्यापासून आपण त्याला सांभाळलेलं असतं, तर आपल्याला माहिती असतं की हा कसा आहे. पण एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याला मनातनं रिअलाइज होतं की मोठा झाला यार मुलगा, समजूतदार झाला, किंवा ही गोष्ट कशी समजायला लागली याला. असं तुमच्या आयुष्यात झालं की? हो, हा जेव्हा जॉबला लागला ना हम्म. त्यावेळेस म्हणजे आमचं दुकान पण चालत नव्हतं नीट, आणि त्यावेळेस त्याचा पहिला पगार त्याने पप्पांना आणून दिला. त्यावेळेस आम्हाला कळलं की हा मोठा झालाय बाबा, ह्याला जाणीव झाली. पाकिट न फोडता त्याने पाकिट पप्पांच्या हातात ठेवलं, आणि त्यावेळेस आम्हाला वाटलं खरंच हा आमचा मुलगा समजूतदार झालाय. कारण असंही तो म्हणजे दोन्ही मुलं ही स्वतःचा, हा 10वी झाल्यापासून जॉब करतोय, त्याने कोर्स त्याने लगेच जॉब, लहान वयातच तो कामाला लागला. आणि असं नाही की मुलं पगार उडवतात वगैरे, पण हा तसं नाहीये. आता तो जिम करतो म्हणून त्याचा तो करतोय, सगळं सेव्हिंग करतोय, त्याचा तो खर्च भागवतोय. पण त्यावेळेस त्याने जो पहिला पगार आमच्या हातात आणून दिला ना, त्यावेळेस मी म्हटलं हा आता मुलगा मोठा झाला, आता काही टेन्शन नाही. त्याला तर आम्हाला समजावं लागणार नाही की बाबा तू असं वा तसं वा, तसा खर्च करा अजिबात नाही. त्याच्यानंतर मग आम्ही त्याच्या पगाराला हातही लावला नाही, मागितलाही नाही, तशी ती म्हणजे सिच्युएशन आलीच नाही. पण त्यावेळेस आम्हाला त्याचा खरंच अभिमान वाटला की त्याने आम्हाला तो पगार न फोडता, पाकिट न फोडता आमच्या हातात आणून दिला. सार्थक हो झाल्यासारखं हो झालं. हो.
की त्याला कळालं घराची परिस्थिती. एवढं लहानपणापासून कळालं त्याला मला बरं वाटलं. बरं ओंकार, आपल्याला एक साधारण ना आपण हट्ट करतच असतो आई वडिलांकडे, जसं की मी म्हटलं बरोबर. आपलं चालतं की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, असंच पाहिजे तसंच पाहिजे, चिडणं रागवणं. पण आयुष्यात आपण स्वतःहून मॅच्युअर होतो आणि आपल्याला जाणीव होते. जसं की त्यांना जाणीव झाली की तू मोठा झाला, पण तुला कधी झाली की बाई आता नाही करायला पाहिजे हट्ट, किंवा ही गोष्ट कॉम्प्रोमाइज करू शकतो, असं काही झालं तुझ्या बाबतीत? कारण मला रिअलाइज लहानपणी झालेलं की मी मोठा झालोय. कारण माझी हाईट अशी एवढी वाढत होती आणि एवढे तेव्हाच मला कळलं अरे मी मोठा होतोय. पण खरं म्हणजे त्याच्यानंतर मोस्टली कसं आहे की मी एक सिच्युएशन आली होती लाईफ मध्ये माझ्या. लाईक मी खूप थोडासा डाऊन मध्ये गेलो होतो. स्कूलमध्ये असतानाच एक इन्सिडेंट झालेला. मी थोडासा ड्रग्स वगैरे करायला लागलो होतो मध्ये. 1-1.5 वर्ष माझा त्याच्यामध्येच गेला. वेस्ट झाला. त्याच्यानंतर मी ते लॉकडाऊन मध्ये मी म्हणजे हे केलं परत. स्वामींच्या मध्ये हा तू बोलत होतास की लॉकडाऊन आला आणि मग तर कसं झालं मोस्टली तो माझा 1-1.5 वर्ष त्याच्यामध्येच वेस्ट गेला. मी स्कूल पण बंक करायचो, मित्रांसोबत बाहेर फिरायचो आणि तिकडे जाऊन मग ड्रग्स किंवा सगळ्या गोष्टी करायचो. तर ह्याच्यामध्येच 1-1.5 वर्ष असाच वेस्ट गेला. त्याच्यानंतर मी लॉकडाऊन आला. त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी भेटत नव्हत्या. घरी पप्पांची फिटनेस बघून आणि किंवा घरी पप्पा असे काय काय करायचे म्हणजे फिटनेससाठी घरी. तर त्यांचं बघून मी इन्स्पायर झालो. त्यांच्यासोबत बघून मी लाईक पुशअप वगैरे घरी मारायला लागलो. सो माझ्या बॉडीमध्ये थोडा रिझल्ट यायला लागला. तर मी त्यापासून फिटनेस या फील्डमध्ये गेलो आणि नंतर थोडंसं मॅच्युअर म्हणजे मला फील झालं की हा बाबा आता या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे आणि बाकी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे फिटनेससाठी. सो मी त्या सगळ्या गोष्टीमध्ये गेलो, फिटनेसमध्ये वगैरे जॉईन केलं. त्याच्यानंतर मी सॅलरी वगैरे पण मला कुठे जॉब लागला मला तेव्हाच. हेअर ड्रेसिंग फील्डवर मी तेव्हाच चूज केली. तर त्याच्यामध्ये कंटिन्यूस मी काम करत गेलो जेवणीसाठी, जिम पण करत गेलो आणि हे पण करत गेलो. तेव्हाच मला रिअलाइज झालं की हा बाबा आता लाईफ सरळ चालली आहे. म्हणजे आता होतंय सगळं. बरं, ही इतकी मोठी गोष्ट आहे, सहजी नाही कोणाला ऑफर येत. आली ऑफर आणि ती स्वीकारा, म्हणजे स्वीकारणं किंवा नाकारणं हे 2 ऑप्शन होते. तुम्ही कसं फॅमिलीने मिळून डिसिजन घेतला की हा कम्प्लिटली याचा डिसिजन आहे हो बोलण्यासाठी? कसं मनवावं लागलं तुम्हाला की काय तुम्ही सपोर्ट केलात? कसं आहे तुमच्या इथे कसं? नाही नाही, खरंच स्वप्नातलं आहे सारखं आहे. कारण आम्हाला माहित तर ध्यानी पण नव्हतं की ह्याला आलंय म्हणून आणि आम्हाला तरी सांगितलं पण नव्हतं. मला वाटतं आठवडा झाला असेल याला ती ऑपॉर्च्युनिटी आली होती. ते आम्हाला माहित नव्हतं आणि मग आम्हाला गेस कर काय आलंय सांग मला, आम्हाला मला संधी मिळाली, कशात मिळाली. आणि त्याने जेव्हा सांगितलं मी म्हटलं काय थापा मारतोस, काय खोटं बोलतोय. आम्हाला माहितच नाही की असं त्याला आलंय म्हणून ऑफर ही. पण आम्हाला खूप आनंद झाला. जे बहिणीला पण माहिती नव्हतं. जे बहिणीला त्याने 2 दिवसा अगोदर सांगितलंय. या क्षणा 2 दिवसा अगोदर सांगितलंय की असं असं झालंय म्हणून मला आलंय बिग बॉस मध्ये. काय खोटं बोलतोय. आम्हाला वाटतं खरंच हा खोटं बोलतोय, कारण की आम्हाला माहितच नाही, कारण तो फक्त रील्स करतो. बाकीचं हे सगळं आणि आलं असेल तरी आम्हाला सगळ्या वडिलांना खूप आनंद झालाय. कारण त्याचे वडील स्ट्रिक्ट आहेत खूप. पण या बाबतीमध्ये त्याला त्या वडिलांनीच बोललं की खरंच तुला आलंय का, तू कर आणि आता तुझा स्वभाव चेंज कर. त्या दृष्टीने तू प्रयत्न कर. त्याला कालपासून सांगताय, त्याला सपोर्ट करतात, तर मला खूप बरं वाटतंय. घरातलं वातावरण चेंज एकदम छान. झालंय. हो, एकदम चेंज झालंय. फक्त त्याच्या आजीला माहित नाही, कारण ते बाहेर गेल्यात. म्हणजे मुलीकडे गेल्यात फिरायला. त्यांना माहित नाहीये, कारण त्यांना सांगितलं की सगळीकडे कळेल आणि अजून सांगायचं नाही आपल्याला. त्यांना खूप आनंद होईल त्यांना सांगितलं की. आणि आम्हाला खूप बरं वाटतं की ह्यानी आता त्याच्यामध्ये काहीतरी करून दाखवावं. त्याच्या हातात संधी आलेली आहे. सद्गुरूंनी त्यांना ती संधी दिला, त्याला संधी ती प्राप्त करून दिली. खूप बरं वाटलं, छान वाटलं. तुला कुठल्या बाबतीत ग्रॅटिट्यूड वाटतंय की छान आहे? म्हणजे एक असं ना, काकींचं कसं सद्गुरूंसाठी आहे किंवा स्वामींचं आहे, तसं तुझ्या बाबतीत काही आहे का की तू या बाबतीत म्हणतोस की बाबा याने मला देवामुळे मिळालंय की काय, कसं तुझं काय या बाबतीत आहे? तू आस्तिक आहेस, नास्तिक आहेस की काय आहे? म्हणजे मी आधीपासून म्हणजे सद्गुरू वगैरे मी बोलतो ना आपण बैठकीत मी लहानपणापासून बालभारतीमध्ये लहानपणापासून मी बालभक्तीमध्ये लहानपणापासून होतो. सद्गुरू म्हणजे जसं की माझी आई होती पहिला, तर तिने मला सांगितले की जात जा इकडे आधीपासून लहानपणापासून. तर मी तिकडे जायचो. स्मरण वगैरे जेव्हा आधी सगळं टिकटा विकटा लावून आम्हाला स्मरण लावून आई एकदम टिकटॉक करून पाठवायची. लहान असताना मी जायचो. स्कूल नंतर क्लासेस कसं असायचं, स्कूलला पण जायचं, क्लासेसला पण जायचं. त्याच्यामुळे मोस्टली ते टाइम नसतो भेटायचा मला जायला तिकडे. त्याच्यानंतर ते स्किप झालं मला खूप टाइम नंतर. तर मी सद्गुरूंना मानतो, जे आता समजा माझं काय झालं असेल तर मी त्यांनाच आवाज देतो की हा सद्गुरू म्हणजे जय सद्गुरू. तू मॅनिफेस्ट केलं होतंस का? आजकाल सध्या असेल की मॅनिफेस्ट करणं असेल किंवा
तसं तू काही असं केलं होतंस की मग? मॅनिफेस्ट केलं होतं हे लास्ट इयर. हा. हा, जसं की अरबाज मी बोललो ना, हा. म्हणजे थोडाफार म्हणजे जसं की त्याची हाईट वगैरे आहे, टॉल आहे. तर त्याला बघून मला अशी मनात इच्छा आलेली की मी पण पाहिजे होतो, तर मी याला टक्कर दिली असती. कारण तो दुसऱ्याच्या समोरचे कोण टक्कर देत नव्हतं त्याला, बरोबर आणि मी असं त्याला बरोबर परफेक्ट टक्कर भेटली असती. तर म्हणून मी मागच्या वर्षी मॅनिफेस्ट केलं होतं बघता बघता की मी असलो पाहिजे त्याच्यामध्ये, आणि या वर्षी ते झालं, मी आहेच. तथास्तू बोललीस तर वास्तू काकी हो त्यावेळेला. बरोबर. आणि मग मिळालं. पण आता खूप छान संधी आली, मला वाटतं आता सोनं करायला हवंस तू. राईट. आणि म्हणतो ना आपण की खूप खूप एक ना आपल्याला फॉर्च्युनेट वाटायला हवं की इतक्या लोकांमधनं आपण एक आहोत जे सिलेक्ट झाले आहोत. तर आता एक मनात ना गुदगुले होते, त्याचं बटरफ्लायज वगैरे येत आहे की भीती वाटते काय, कशा फिलिंग्स कशा आहेत तुझ्या? भीती तर नाही वाटत आहे, पण आतमधून थोडं थोडं असं कोल्ड वाईब येतात की काय होणार पुढे, आता कसं करणार मी, कसं सगळ्या गोष्टी आहेत. पण भीती तर नाही वाटत आहे. पण आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे माझा, कधी असा मी रिअलिटी शो केला नाहीये तू किंवा टीव्हीवर आलास का TV वर कधीतरी? नाही आलो. म्हणजे पास्ट मध्ये कधीतरी तुझं टीव्हीवर कधीच तरी नाही. आलास चुकून? नाही नाही, नाही, म्हणजे ही पहिली वेळ आहे. पहिली वेळ आहे. मोठ्या स्क्रीनवर काम करायची पहिली. पहिली वेळ. बापरे. आणि काकी तुम्हाला कसं वाटतं आता साधारण, की कारण की ना हे सुरू झाल्यानंतर ना एक वादळ आल्यासारखं होणार आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. तर त्यानंतर माहिती नाही काय होईल, घराबाहेर लोक गर्दी करतील, काय होईल, ही नेवर नो. सकाळीच माझी मुलगी म्हणत होती, मम्मी आता आपल्याला फोनवर फोन येणार आहे, हो. तुला फोन खूप अटेंड करावे लागणार आहे, तुला सांगावं लागणार आहे, सगळे नातेवाईकांचे फोन तुला येतील आणि तू त्यासाठी तयार राहा फोन घ्यायला. मी म्हटलं ते येतील तेव्हा येतील फोन, पण ह्याला भीती वाटते, मला भीती वाटते त्याची, की हा तिकडे जाऊन काय करेल, कसा परफॉर्म करेल, काय बोलेल. तर मला ह्याची खूप भीती वाटते. तो म्हणाला मम्मी टेन्शन घेऊ नको, काय नको, आपल्यासाठी लोक तिकडे असतात, आपल्याला माणसं, ते किती जरी त्यांनी क्षेत्रामध्ये प्रसिद्ध असतील तर ते आपल्याला माणसं असतात तिकडे नॉर्मल. हा, आपल्याला नॉर्मल राहायचं आहे तिकडे, आणि मला तिकडे त्यांच्याशी जुळवून घ्यायचंय. मी म्हटलं बाबा तू जुळवून घे, शांत राहा, सगळी कामं कर, मग सगळे खुश होतील. आम्हाला पहिला बाहेर काढतील. पण असं नसतं मम्मी, कामं करत जे आम्हाला त्रास दिला तेच मी करणार, मी पुढे पुढे करू शकत नाही. म्हटलं तू कोणाला संधी देऊ नको बोलायची. नाही म्हटलं संधी पाहिजे, संधी मिळवावी लागेल की मला कोणीतरी बोलावं, तरच मी तो गेम शो हे करू शकेल, पुढे नेऊ शकेल. म्हणजे साधारण हुशार मुलगा आहे हो काकी. हो हो. आता आपल्याला बघायचं पुढे जाऊन काय करतोय, कसं होतंय, किंवा काय कसा परफॉर्म करणार आहे. बरं, आता जाता जाता शेवटचा प्रश्न, तुम्ही दोघांनी कुठल्या गोष्टीसाठी एकमेकांना थँक्यू बोलाल आणि कुठल्या गोष्टीसाठी सॉरी? एवढा छान मुलगा जन्माला आला म्हणून थँक्यू बोलू. नाही नाही, आता कसं लहान असतं तेव्हा आई वडील मुलांना सांभाळून घेत, पण ही माझी दोन्ही मुलं, हा जसं ह्यांना हे मॅच्युअर झाले तसं हे आम्हाला दोघांना सांभाळून घेत आहेत. आम्हाला काय हवं नको तसं हा बघतो. तुला काय मम्मी पगार झाला की तुला काय हवंय का, दवाखान्यात जायचंय का, काय वस्तू पाहिजे का तुला, हा विचारतो. खूप बरं वाटतं, खूप बरं वाटतं. कारण आम्ही काय असं आता म्हणजे पॅरेंट्स मोठे झालोय, पण तो आमचे पॅरेंट्स झालाय असं मला वाटतं, की तो आता माझ्या तो वडिलांनी सगळा घेतोय असं मला वाटतंय. आणि खूप तो माझी खूप छान काळजी, आतापासूनच खूप छान काळजी घेतोय, माझी आणि त्याच्या पप्पांची सुद्धा. मला खूप बरं वाटतं. आणि ते थँक्स म्हणेल की ही दोन्ही मुलं अशीच एकदम गुणी मुलं मला दिली आहेत. तर मी परमेश्वराचे आभार मानेन. आणि सॉरी एवढंच म्हणेन की की त्याला जे हवं होतं आयुष्यामध्ये, आता दोन्ही मुलांना, की ह्याला जे हवं होतं ते आम्ही मिडल क्लास आहोत, ते आम्ही एवढं देऊ शकलो नाही त्याला. त्याला आणखीन भारीचा कोर्स करायचा होता हेअर कटिंग मध्ये, स्पा मध्ये, तो आम्ही एवढं नाही त्याला खर्चिक करू शकला, कोर्स आम्ही नाही अफोर्ड करू शकलो. तर आम्हाला त्याला मी सॉरी म्हणते. तेवढी आमची ऐपत नव्हती, पण कधी त्याने त्या कोर्स मध्ये सुद्धा त्याने सोनं करून दाखवलं, टॉप करून दाखवलं. आणि त्याला सगळीकडे ऑपॉर्च्युनिटी येतात की त्याला संधी मिळते, त्याच्यात तुझ्या हेअर कटिंग, हेअर वॉश एकदम तो छान करतोय. तो इव्हन कामावरून आल्यावर सुद्धा त्याला क्लायंट आले की तू जातो तिकडे काम करतो, मला बरं वाटतंय. काकी एकदम भावूक भावूक झाल्या. झाल्या. पण हेच कधी म्हणजे काय, ही संधी नाही मिळत आपल्याला फार एक्सप्रेस व्हायची. इंटरव्ह्यूच्या निमित्ताने मिळाली आहे. तू कुठल्या गोष्टीसाठी त्यांना थँक्यू म्हणशील, कुठल्या गोष्टीसाठी सॉरी? थँक्यू सर याच्यासाठीच बोलेन की जी पण तुम्ही बॉडी बघताय स्किन किंवा जो पण तुम्ही ओंकार पर्सनॅलिटी बघताय, सगळी तिच्यामुळे. कारण माझं A to Z सगळं पण डाएट आहे. सकाळी 5 वाजता, सकाळी 6 वाजता उठून ती करते. म्हणजे जसं की तुम्हाला असं वाटतं की 5 डबे, बट ते खूप असतात. माझं आपलं किचन भरून जातं.
एवढं जेवण असतं, चिकन अंडी एकाच टायमाला सगळ्या गोष्टी हँडल करते. आणि घरात 3 जणांचं वेगवेगळं जेवण बनतं, प्रत्येक माणसासाठी वेगळं जेवण बनतं. सो माझं एवढं करून पण ती एवढ्या सगळ्या गोष्टी करते, तर त्यासाठी मी तिला खूप थँक्यू बोलेन. आणि सॉरी सॉरीची लिस्ट आहे माझ्याकडे. सॉरी बोलत नाही ना सरजी. सॉरीच्या लिस्ट मी लहानपणापासून बऱ्याच चुका केल्या. सॉरी मी ह्याच्यासाठी बोलेन की त्यांना म्हणजे पप्पा झाले, आई झाली, यांची आधीपासून एक अपेक्षा होती की तू इंजिनियर हो किंवा काहीतरी मोठा शिकून काहीतरी करावं. आणि बट माझ्या स्टडीज मध्ये आधीपासून इंटरेस्ट नव्हता, त्याच्यामुळे मी स्टडीज मध्ये पुढे नाही गेलो. त्यांना मी 10th मध्ये सांगितलं. तर पप्पांनी पण मला इंग्लिश मीडियम मध्ये टाकलं होतं आणि दीदीला मराठी मीडियम टाकलं होतं की हा इंग्लिश मीडियम मध्ये जाऊन काहीतरी करेल. बट माझं हेच नव्हतं, म्हणजे स्टडीज मध्ये इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मी स्टडीज मध्ये काय करू शकलो नाही. त्यांना इंजिनियर किंवा असं काहीतरी शिकून मोठा हो असं काहीतरी त्यांचं होतं. त्यांच्यासाठी मी त्यांना सॉरी बोलेन की हे मी करू शकलो नाही. बट बेटरच काहीतरी करेन इन फ्युचर त्याच्यापेक्षा. तो करतोय ऑलरेडी आणि आता तर करणारच आहे. चालूच आहे हे सगळं. तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि काकी तुम्हाला पण, कारण की तुम्ही ऑलरेडी म्हणतो ना आपण कॉन्टेंट क्रिएटर आहातच, पण आता दुपटीने तिपटीने असं यश असं समोर दिसतंय. त्यामुळे खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. स्वामींना खूप छान करणार आहेत आणि खूप कमाल जर्नी असेल ही. थँक्यू खरंच आभार. आणि तुम्ही प्रेक्षकांना काय सांगाल जाता जाता, जी लोक याला बघणार आहेत किंवा जे फॉलो करतात आतापासून आणि करणार आहेत, त्यांना काय सांगायला आवडेल तुम्हाला जाता जाता? एवढंच सांगेल की माझ्या मुलाला भरभरून वोट करा. त्याचा प्रत्येक शो बघा, तुम्ही बिग बॉस बघा, रोज बघा आणि माझ्या या मुलाला भरभरून वोट द्या. बस दुसरं काही नाही. थँक्यू काकी. थँक्यू.